चला स्पीड वाढवायचा आहे, स्पीड वाढवायचा आहे. वन साइड मुरादपूर आणि विश्व 11. मित्रांनो चर्चा चर्चा तुमच्या यशापेक्षा जास्त चर्चा तुमच्या संघर्षाची झाली पाहिजे. मित्रांनो 45 धावांचा पाठलाग करायचा आहे. जवळपास 15 धावाच्या सरासरीने प्रति ओव्हर मारावे लागतील. मात्र विश्व 11 संघाला A1 जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहे. प्रसाद आणि राज आणि प्रसाद. प्रसाद मागच्या मॅच मधला हिरो. त्यांनी जवळपास मागच्या मॅच मध्ये 4 मोठे फटके 4 चौकार मारले होते आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता. तोच प्रसाद सलामीवीर साठी सज्ज झालाय मैदानाच्या आतमध्ये. समोर आहे साहिल कासारे, एक नामांकित असा खेळाडू ज्या खेळाडूने एक चांगलं नाव कमावलं आहे क्रिकेटच्या जोरावरती. आपल्या गावाचं नाव स्वतःचं नाव सुद्धा मोठं केलं. तो साहिल कासारे बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झाला आहे. 18 चेंडू मध्ये 45 धावा डिफेंड करायच्या. तिथे मात्र वन साइड मुरादपूर या संघाला दोन्ही संघ ताकदवर आहेत, दिग्गज आहेत, अद्भुत आहेत. दोन्ही बलाढ्य संघ आहेत, तुल्यबल संघ आहेत. काय सामन्यामध्ये ट्विस्ट आहे, चुरस आहे. जबरदस्त सामना नक्कीच पाहायला मिळेल. अर्थातच सामन्याला सुरुवात होत आहे. साहिल पहिला चेंडू सामना करेल. मात्र पहिला चेंडू न घोषित करताना पंच हो इथे मात्र सन्मान देण्याचा प्रयत्न होता राजचा. परंतु हो 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 इथे मात्र काय यष्टी रक्षक अपील अपील अपील. परंतु समोर आहेत एक लिजेंड क्रिकेटर दीपक. हा देखील एक नामवंत खेळाडू आहे. यांनी सुद्धा अनेक हंगामे गाजवले आहेत. मित्रांनो तुम्हाला नक्कीच माहिती असेल, माझ्यापेक्षा तुम्हाला माहिती असेल. दीपक त्याने सुद्धा एक चांगलं नाव कमावलं आहे क्रिकेटमध्ये. तेच पंचांची भूमिका निभावत आहेत. पहिला चेंडू थोडासा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. थर्ड मॅनला प्रोटेक्शन तैनात आहे. एकच धावावरती समाधान मानावं लागेल आणि स्ट्राईक रोटेट होईल. प्रसाद असेल मात्र स्ट्राईक एंडला. वन साइड मुरादपूर एक ताकदवार तुल्यबळ संघ. मित्रांनो समोर किती मोठी टीम असली तरी त्याला भिडण्याची जिद्द ठेवायची. नक्कीच क्रिकेट आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत न सांगणारा खेळ म्हणजे क्रिकेट. इथं मात्र मिड ऑफच्या दिशेने मिस फील्ड होते. चेंडू मात्र मिड ऑफने होतोय. 1-2 का 4 येतोय चौकार. करेंगे बेड़ा पार तो मिलेगा चौकार. जबरदस्त फटका अफलातून लाजवाब फटका पाहायला मिळाला. ओहो इथे मात्र एक समजदारी वाली पारी प्रसादच्या बॅट मधून पाहायला मिळते. एक चौकार आल्यानंतर आपल्या जोडीदाराला आपल्या साथीदाराला मात्र स्ट्राईक रोटेट करून देतोय. 7 धावा धाव फलकावरती. ओ हो हो काय गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. साहिल कासारे ओहो इथे मात्र फाईन लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न परंतु बीट होऊन जाते. मात्र राज एक षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलक असेल 8 या आकड्यावरती. आता मात्र 12 चेंडू आणि 37 धावा. ओ हो काय घडेल मैदानाच्या आतमध्ये पाहणे योग्य असेल. दोन्ही ताकदवार संघ आहेत. मित्रांनो अरबाज असेल बॉलिंग ट्रॅक वरती. ओ हो पहिला चेंडू थोडासा ओ स्टेप चेंडू. नो चेंडू घोषित करताना 1+1 टोटल 2 धावा 10 धावा धाव फलकावरती. मित्रांनो फर्स्ट इनिंग मध्ये बघितलं असेल स्वप्नील थोडंसं महागडं ठरलं होतं. तसंच एखादं और महागडं ठरेल का. ओ हो सेफ खेळायचं आहे मित्रांनो, सेफ खेळायचं आहे. एक सामना खेळून मात्र आपल्याला क्रिकेट थांबवायचं नाही. थोडंसं सेफ्टी मध्ये खेळायचं आहे. कॉल असावा. स्टेप आउट झाला आहे. थोडंसं रन नाही. स्ट्राईक सुद्धा चेंज होणार नाही. प्रसाद स्ट्राईक येणार असेल. पुन्हा एकदा अरबाज. ओ हो काय गोलंदाजी अफलातून लाजवाब अविश्वसनीय अद्भुत
अप्रतिम एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. हो इथे मात्र पुन्हा एकदा ब्लॉकर पद्धतीचा चेंडू होता, परंतु त्याला पार खोदून काढला आणि मिडॉनच्या दिशेने एक धाव पूर्ण केली. एक धावाने धावफलक. तसेच आमचे गुणलेखक स्कोरर म्हणून अमोल सोनकर यांचं सुद्धा एक मोलाचं योगदान, त्यांचं सुद्धा मनपूर्वक आभार आयोजकांकडून. मित्रांनो आदर करा त्या गुणलेखकाचा ज्याच्या प्रत्येक अपडेट मुळे एक चांगली अपडेट द्यायला भेटते. खरोखरच एक मोलाचं योगदान दिला, त्याबद्दल आयोजकांकडून खूप सारा आभार, मनपूर्वक स्वागत. 4 चेंडू आणि 12 धावा फक्त धावफलकावरती. हो हो इथे मात्र स्विच हिट लावण्याचा प्रयत्न, चेंडू व्हाईट आणि वातावरण मात्र टाईट झाला आहे इथं विश्वा 11 संघाचं. मित्रांनो इथे मात्र स्क्वेअर कट थर्ड मॅन पॉइंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होऊन जातोय. 1-2 का 4 चौकार करेंगे बेड़ा पार तो मिलेगा चौकार. फटका बॅटिंगचा क्लास आणि फटका मात्र झकास पाहायला मिळाला प्रसादच्या माध्यमातून. शरीर झोप मागतोय, डोक्यात पैसे कमवायचे विचार आहे आणि हृदय मात्र क्रिकेट खेळण्यासाठी वेळ मागतोय. धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल 17 या आकड्यावरती. अजूनही जिंकण्यासाठी 31 धावा. 31 धावा, 7 चेंडू आणि 31 धावा. काय सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. विश्वा 11 वर्सेस 1 साइड मुरादपूर. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक 18 या आकड्यावरती. जिंकण्यासाठी मात्र 48 की 45 6 चेंडू 27 धावा. 6 चेंडू आणि 27 धावा. 27-6-27. आवेश बॉलिंग साठी सज्ज. समोर आहे प्रसाद. लेग स्वीप खेळण्याचा प्रयत्न, परंतु मिस होऊन जातोय, बीट होऊन जातोय. मात्र येते प्रसाद. 5 चेंडू 26 धावा. 5 चेंडू 26 धावा. काय सामना होता आणि काय सामना आणून ठेवला आहे. तर मात्र विश्वा 11 संघाला मात्र रोखून ठेवला आहे. मोठे फटके खेळण्याची संधी दिली नाही. 1 साइड मुरादपूर या संघाने. डॉट चेंडूची सांगत येईल. काय सामना मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. जबरदस्त सामना पाहायला मिळाला या दोन संघादरम्यान. पुन्हा एकदा आवेश टू राज. हो चांगलं क्षेत्ररक्षण. मित्रांनो अगोदरच सांगितलं होतं टीम मध्ये एकजूट पाहिजे, विश्वास पाहिजे, एकी पाहिजे, बॉन्डिंग चांगलं पाहिजे, तरच यश नक्की मिळतं. हे करून दाखवले मात्र 1 साइड मुरादपूर या संघाने. पुन्हा एकदा हो आणखी एक लाजवाब फटका, परंतु एफर्ट चांगलं. एकच धावावरती समाधान मानावं लागेल. 1 धावा आणि 21 धावा. मित्रांनो हरलो तरी चालेल पण प्रयत्न सोडायचा नाही, हे मात्र करून दाखवतोय. हो इथं मात्र स्क्वेअर कट पॉइंटच्या दिशेने जातोय चेंडू. ट्रॅव्हल होऊन 1 बाउन्स. 1-2 का 4 चौकार. काय गोलंदाजी, काय फलंदाजी पाहायला मिळाली 1 साइड मुरादपूर या संघाकडून. मित्रांनो ज्या मैदानात पराभवाची चर्चा झाली त्याच मैदानात विजयाचा गुलाल उधळल्याशिवाय माघारी फिरायचं नाही. काय गोलंदाजी, काय फलंदाजी मात्र करून दाखवली आणि इथं विजय होतोय मात्र 1 साइड मुरादपूर संघ. विजय संघाचे अभिनंदन, तसेच पराभूत संघाचे सुद्धा अभिनंदन. एकदा हरल्याने धडा संपत नसतो मित्रांनो. मेहनत करू, यश नक्कीच मिळेल. एक गाव एक संघ ग्रामीण खेळाडू. नक्कीच ग्रामीण खेळाडू मध्ये तुम्ही हे बॉन्डिंग बघत असाल. चला पुन्हा एकदा सामन्याकडे जाऊया. तसेच लाईव्ह टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळतंय. पिक्सेल प्रो स्पोर्ट्स लाईव्ह मंडणगड मधली पहिली वाहिनी मित्रांनो. त्याला सुद्धा सबस्क्राईब करा. अजून कोणी तर सबस्क्राईब करा मित्रांनो, लाईक करा, शेअर करा मित्रांनो. आपल्या वाहिनीला मोठं करा. नक्कीच पहिली वाहिनी आहे, आपल्या वाहिनीला आपणच मोठं करायचं असतो. जसं आपण आपल्या टीमला सुद्धा टीमनेच मोठं करायचं असतो, तसंच आपल्या विभागातील वाहिनी आहे त्या वाहिनीला आपल्याला सगळ्यांना मिळून मोठं करायचं आहे. त्या वाहिनीला नक्कीच प्रोत्साहन द्या मित्रांनो. चला पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया.
चेंडू निर्धाव होता. त्याच्यानंतरचा एक लाजवाब बॅटिंगचा क्लास आणि फटका झकास चेंडू होतोय. वन बाउन्स चौकार, सीमा रेखा पार चौकार. 2 चेंडू आणि 4 धावा. ऋषिकेश बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज आहे. समोर असतील ओमकार सर. काय फलंदाजी चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त. हो हो हो, इथे मात्र दांडी 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 गोल. त्रिपली बाद करून ठेवली मात्र इथे ऋषिकेशनी. एक तेरी तो एक मेरी. जरूर चौकार लागवला इथे सरांनी. त्याच्यानंतर जे कमबॅक झालं, वा 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 वा, अफलातून अप्रतिम जबरदस्त एक शानदार लाजवाब कमबॅक पाहायला मिळालं ऋषिकेश यांच्या माध्यमातून. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. 12वे खेळाडू असतील त्याला पाठवायचंय समालोचन कक्षामध्ये. हो हो, ब्लॉकर पद्धतीचा चेंडू, परंतु त्याला चांगला पार खोदून खेळला होता. बॉलरच्या डोक्यावरून काढण्याचा प्रयत्न होता, परंतु निर्धाव चेंडूची सांगत येईल. हो हो, जबरदस्त लेग स्पिन. एक प्रॉपर लेंथ वरती अचूक टप्प्यावरती व्हेरिएशन करताना दिसतोय. एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी दाखवून देतोय मात्र इथे ऋषिकेश. 4 धावा दाफलकरती. इथे मात्र थोडंसं फाईन स्क्वेअर लक्कट चेंडू जातोय. सीमा रेखा पार करेंगे बेड़ा पार तो मिलेगा चौकार. आठ धावा. आराध्य आणि आनंदी 11 आणि आराध्य आरव 11 या दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. मोहिते सर यांच्या हस्ते नाणेफेकीचा कोल होईल. हो, इथे मात्र जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला सूरजच्या बॅट मधून. रितेश 12 धावा धावफलकावरती. बॉलिंग ट्रॅक वरती प्रतीक सज्ज. प्रतीक सज्ज, रितेश सज्ज. वाईट चेंडूची सांगत येईल. मित्रांनो, क्रिकेटमध्ये सराव खूप गरजेचा असतो. आपण म्हणतो ही टीम मोठी आहे, ती टीम खूप मोठी आहे, परंतु ती मोठी नसून त्यांचा सराव खूप मोठा असतो. इथे मात्र आनंदी 11 आणि आराध्य आरव 11 दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. प्रतीक. हो, पुन्हा एकदा शॉर्ट लेंथचा चेंडू. चेंडू पूल केलाय, सक्सेसफुल केलाय, पॉवरफुल केलाय आणि चेंडूला पाठवलाय सीमा रेखा पार 4 धावांसाठी. पुण्याचे बाप्पा दगडूशेठ आणि बॉलने घेतले मात्र बाउंड्री लाईनची भेट. 4 धावांनी धावफलक तब्बल जाऊन पोहोचला आहे 18 या आकड्यावरती. 3 चेंडू आणि 18 धावा. पुन्हा एकदा प्रतीक सज्ज. हो, इथे मात्र लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू, परंतु निर्धाव चेंडूची सांगत येईल. 1 धावाने 19 धावा धाव फलकावरती 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये. ऋषी. ओ हो, फटका लाजवाब, परंतु चेंडू जातोय. कृपया जाऊ नये. फलंदाज मात्र बाद होतोय. रितेश एक धडाकेबाज ताकदवार फलंदाज. क्रिकेटमध्ये खेळायला संधी मिळाली नाही तरी सुद्धा संघाला एक निष्ठपणे पाठिंबा देणे हेच एक चांगल्या खेळाडूंचे वैशिष्ट्य आहे. मित्रांनो, 19 धावा धाव फलकावरती 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. बाबू नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. मागच्या मॅच मधला हिरो ज्यांनी ज्याच्या गोलंदाजीच्या जोरावरती आपल्या संघाला विजय मिळवून दिलं. हो हो हो, इथे मात्र फलंदाज बाद होईल. बाबू बिना खाता खुले.
19 धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक 19 या आकड्यावरती येऊन थांबले. चला मित्रांनो, जरा मीटिंग कमी करायची आहे, स्पीडअप वाढवायचा आहे, घाय करायची आहे. पंच सर, दीपक सर, प्रशांत सर, चला स्पीड वाढवायचा आहे, घाय करायची आहे. 2 षटका समाप्तीनंतर 19 धावा धावफलकावरती 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. मित्रांनो, जिद्द मनाची ताकद मन गटाची चला बॉलिंग ट्रॅक वरती अमोल हा सुद्धा एक चांगला गोलंदाज आहे. त्याने मागच्या सामन्यामध्ये सुद्धा दाखवलं. पहिला चेंडू थोडासा ब्लॉकर पद्धतीने टाकण्याचा प्रयत्न, स्ट्राईक रोटेट करून दिले. मात्र इथे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. कधी न संपणारी आवड म्हणजे मित्रांनो क्रिकेट. क्रिकेट क्रिकेट खेळच असे आहे मित्रांनो. एकदा की याचा नाद लागला की मित्रांनो वेळ लागतच. बॉलिंग ट्रॅक वरती अमोल नवीन बॅटर. हो हो हो, इथे मात्र थोडस स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय सीमा रेखा पार, येतोय हा चौकार. 4 धावांनी धावफलक 23 या आकड्यावरती आहे. 24 2 चेंडू 24 धावा. हो, आणखीन एक लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू, परंतु सूर्य क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. खराब थ्रो, परंतु थांबून ठेवले इथे ऋषीने. मित्रांनो, इथे मात्र दाखवून दिलं समोर एक ताकदवार टीम होती. चालके, स्वर्गीय RD चालके सर, एक ताकदवार टीम होती, त्यांना मात्र रोखून ठेवलं. श्री दत्तकृपा संघाने मोठे फटके खेळण्याची संधी सुद्धा दिली नाही. ते मात्र श्री दत्तकृपा संघाने दाखवून दिले. समोरची किती जरी मोठी टीम असली ना तरी त्याला भिडण्याची ताकद ठेवा मित्रांनो. आयुष्यात पुढे जायचं असेल तर स्वतःला कधी कमी समजायचं नाही. इथे मात्र चांगली गोलंदाजी करून दाखवतात मात्र अमोल. आपल्या अनुभवीच्या जोरावरती, आपल्या फिरकीच्या जोरावरती. मागाच सांगितलं होतं चायना मन म्हणून यांची ओळख आहे. 26 धावा धावफलकावरती. हो, इथे मात्र थोडीशी नजाकत, थोडीशी हुशारी, थोडासा फसवण्याचा प्रयत्न अमोलचं. हो, इथं मात्र फलंदाज धावचीत बाद होतील आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचला आहे 27 या आकड्यावरती आणि जिंकण्यासाठी 28 धावा. आनंदी 11, आराध्या आरव 11 शेवटचा अनाउन्समेंट असेल. यापूर्वी सुद्धा 2 ते 3 वेळा अनाउन्समेंट झालेलं नाणेफेकीसाठी. कृपया एक विनंती आहे, एक रिक्वेस्ट आहे की त्वरित समालोचन कक्षामध्ये नाणेफेकीसाठी यायचं आहे. आनंदी 11, आराध्या आरव 11, चला त्वरित यायचं आहे. शेवटचा अनाउन्समेंट आहे, शेवटचा पुकार आहे. सत्तावीस धावा झाल्या जिंकण्यासाठी 28 धावा. 18 चेंडू आणि 28 धावा. चला मैदानाच्या आतमध्ये जी चुरस, जो ट्विस्ट पाहायला मिळणार आहे, श्री दत्तकृपा वर्सेस स्वर्गीय RD चालके सर, या 2 संघादरम्यान. बॉलिंग ट्रॅक वरती बाबू, मागच्या मॅच मधला हिरो.